सर्वांना जय महाराष्ट्र। मी पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना विधानसभा प्रमुख देगलूर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील आणि परिसरातील सर्व गावांना अतिशय भयानक अशा परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे। माझं गाव देगाव सुद्धा आज पुराच्या विळख्यात सापडलेला आहे। कधी न झालेला एवढा महापूर आज देगाववासियांना दिसत आहे। 1983 पेक्षा मोठं असं पूर या ठिकाणी आलेलं आहे। सर्व प्रशासनांना, आमदार साहेबांना, तहसीलदार साहेबांना, उपजिल्हाधिकाऱ्यांना, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, एका पक्षाचा आणि देगावचा रहिवासी या नात्याने या ठिकाणी त्यांना विनंती करतो की माझ्या गावाला, देगाव तसेच आजूबाजूचे जे काही गावे या पुराच्या विळख्यात सापडलेले आहेत त्यांना स्वातंत्र्य असे व्यवस्थित ठिकाणी त्यांना हलवण्यासाठी प्रयत्न करावं। NDRFच्या टीमला या ठिकाणी प्राचारण करावं, कारण परिस्थिती अतिशय भयानक आहे। आजच मी माझ्या मातोश्री अपार्टमेंटच्या लाईन गल्ली मातोश्री अपार्टमेंटच्या वरून माझा मित्र विनोद तोरणारे यांच्या ड्रोनच्या माध्यमातून या देगलूर तालुक्यातील माझ्या गावची, देगावची तसेच आजूबाजूच्या लेंडी नदीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, तर अतिशय भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येते। माझ्या गावाच्या भोवताली सर्व या ठिकाणी पाणी आलेलं आहे। पुराचं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये जात आहे। आमच्या घरसुद्धा हा पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आहे। सर्व आजूबाजूची जे काही शेती आहे ती सर्व पाण्याखाली गेलेली आहे। लेंडी नदी फारच भयानक असं रौद्ररूप या ठिकाणी घेतलेली आहे। तरी प्रशासनाला विनंती आहे, आमदार साहेबांना विनंती आहे, आमदार साहेब आता तुमचं कर्तृत्वाची हीच खरी परीक्षा आहे। तुमचं कार्य काय आहे, कसं आहे, काय नाही आम्हाला माहीत नाही, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही उपाययोजना कराल त्यातूनच आपली छाप या देगलूर तालुक्यातील सर्व गावांना आणि आजूबाजूचे देगलूर बेलोली मतदारसंघातील जनतेला दाखवून द्यायची आहे। तसेच तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी सुद्धा या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करावी। तसेच सर्व जनतेने सुद्धा आपापली काळजी या पूर परिस्थितीमध्ये घ्यायची आहे। सर्वांनी घरामध्ये थांबायचं आहे आणि जे काही गावे या पुराच्या विळख्यात सापडलेले आहेत त्या गावातील जनतेला कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी सर्वांनी आपापल्या परीने जे काही मदत करता येईल ते करावे। जसं की आमच्या हॉटेलवरती सुद्धा बाहेरगावच्या हॉटेल सरकारवरती बाहेरगावच्या जे काही पाण्याच्या याच्यामध्ये अडकलेले होते, म्हणजे बाहेरगावी न जाता त्यांना इथे राहण्याची व्यवस्थासुद्धा मी काल केलो। त्या ठिकाणी 30 ते 40 लोक या हानेगाव सर्कलचे, मरकेल सर्कलचे आमच्या हॉटेल सरकारवरती थांबलेले आहेत। त्यांनासुद्धा मी त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था केलो, त्यांना खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तशाच पद्धतीने ज्यांनी शक्य तेवढी मदत या आजूबाजूच्या सर्व गावातील ज्या गावकऱ्यांना फुलाची पाकळी याच्या माध्यमातून करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि या पूर परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी। जर धोक्याची घंटा जर या ठिकाणी पातळी ओलांडली तर ही परिस्थिती हाताबाहेर जाईल, म्हणून योग्य ती काळजी प्रशासनाच्या माध्यमातून NDRF टीमला या ठिकाणी प्राचारण करावं। आणि जे काही पुरामध्ये अडकलेले आहेत देगाववासी असतील, माझे स्वकीय देगाववासी असतील, आजूबाजूचे जे काही माझ्या मतदारसंघातील तालुक्यातील जे काही गावे या पुराच्या विळख्यात सापडलेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी मदत करावी। आणि जनतेने सुद्धा आपापल्या परीने जेवढी होईल तेवढी मदत या आजूबाजूच्या खेडेगावातील जनतेची करावी। आणि सर्वांना विनंती आहे, सर्वजण या पूर विळख्याच्या जो अडकलेले आहेत त्यांना आपल्या माध्यमातून मदत करावी आणि आपापली काळजी घ्यावी। आणि ही पूर परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करावं। हेच एवढं बोलून माझं 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात यावी मी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।